नमस्कार. आज आम्ही आट्रपेंट्याचे देवस्थान मंजेश्वर श्रीमद अनंतेश्वर देवस्थानांतू एक दिकानं पंचमी षष्टीच्या एक संभ्रम जास्त असल्यारी अनेक कडेनं आम्ही या देवस्थानाचे विचार गोत असेल तांकां या एक संभ्रमा मध्यन तांकां आमगेल्या पॉडकास्ट स्टुडिओ आपण तांगेले एक संदर्शन माहिती घेऊन जनाक पवत तसल्या चढती माहिती दिवत तसले काम करतसाची आत्ता मेगरट्टू श्री प्रसाद नाईक मामासाची गणेश प्रसाद नाईक माम तांकां कार्यक्रमाक मोगान स्वागत आहे. एक तुमगेल्या उल्लोकाची कसं म्हळ्यार नाईक माम मडस्थाना विचार म्हळ्यार मंजेश्वराची एक पंचमी षष्टी म्हळ्यार मडस्थानाक एक व्हड प्रामुख्यता आसता. मडस्थान सेवा करता म्हणूची काही काही की लागून येताची देश विदेशा लागून आमगेले जन येताची तांतूय धूळ मडस्थान म्हणून एक म्हणून ऐकलीची उष्ट्या वयर मडस्थान म्हणून हे धूळ मडस्थान म्हणून कसं प्रथम जावन आमगेल्या क्षेत्रांतू आवाज जावन आशिल्ले भद्रनरसिंहदेव तशीची सुब्रमण्य हांकां साश्टांग प्रणाम करून मदरंतेश्वर प्रणाम करून हांव दोन उतर उलोवचें इश्ट पावता. धुळी मडस्थान म्हळ्यार आमगेले प्राकांत दुखून मस्त क्षेत्रांत आसा तशीच विशेष जावन मंजेश्वरांतूय आसा. मंजेश्वर विशेष जावन एक नाग क्षेत्र नाग म्हणलो नागाला आवाज केदनाय मत्तिंतू आसता. तशें आसतना तागेल ते पवित्र जल सन्निधानारी आम्ही शयन प्रदक्षिणा म्हळ्यार मडस्थान घाल्लेले मात्रान आमगेले सर्व रोग नाश जाता. सर्वत विंगड विंगड कसने ग्रहचार दोष आसा कश्ट आसा त्या सकडी नाश जावन आमकां सुख संतोष मेळटा म्हळ्यार एक नंबीक फूड दुखून आसा. त्या देखून ह्या क्षेत्रारी विशेष जावन हांगा खंयचेय दिसू शयन प्रदक्षिणा मडस्थान घाल येता जाल्यार ते मार्गशीर मासांतुले पंचमी तेसू अति पवित्र जलल दीस म्हणून सांगून ह्या क्षेत्र मठा आसा. त्या दिवसू हांगा बितवैल सुत्ताक तशीच बैल सुत्ताकय भक्तादी येवन धुळी मडस्थान घालताची. सकाळी सकाळी चवथी उत्सव जावन पंचमी दिसू सूर्योदय जावचे पशी फुडेची हांगा नडी उदार जाता. ते नडी उदार जाताना हांगा नूरारू मंदी नूरारू म्हणची ಸಾವಿರಾರು मंदी बैल मनशां हांगा येवन लायन रब्बून ते शेष तीर्थां भितर नावन येवन लायन रब्बून त्या देवाला प्रार्थना करून त्या देवा मनांत आट्टोवन घेवन तांगेले कसं सकडी दुरीत आसा त्या पुरो निवारण कर देवा म्हणून प्रार्थना करून ते बितवैल सुद्दां शयन प्रदक्षिणा ह्या मडस्थान घालताची. ताजे मूलक तांगेले समस्त कश्ट निवृत्ती जाल्ला आमकां जिवनांत सुख संतोष मेळ्ळा म्हणून सांगून कितलींय जाणांनी सांगिल्लें आसा. त्या देखून ह्या मडस्थानाची वैभव आनी कीर्ती वर्स वर्स चड जाता वता आसा. त्या बैलमनशाक म्हण विशेष जावन असकी तशकी ते क्रम कशें म्हळ्यार बायल मनशान ते चड घालचे धर्म मनशाय घालताची जाल्यार चड धर्म मनशान हांगा घालचे उष्ट्या पाना मडस्थान ताजे खातीर हांव मागीर सांगता. विशेष जावन धुळी मडस्थान बायल मनशान हांगा चड घालची सांगून घेतला रे खंयचे कार्याक त्या तशीच आम्ही एक पंचमी दिवस रात्री मृगपेटे उत्सवा फुडें मडस्थान घालताचे उष्ट्या मडस्थान ताका एक विशेष जावन एक नंबिके पुरो आमकां आशिल्ल्याची म्हळ्यार खंयचेय काम जायन जाल्यार मंजेश्वरान तूं मडस्थान घाल रे म्हणटाची त्याच विशय कसो म्हणटा. हें उष्ट्या मडस्थान म्हळ्यार भारी अप्रूप जावन आसता तसली एक सेवती एक सुब्रमण्यात आसता आनी एक मंजेश्वरांत आसता. ताका ह्या नागाल कनेक्शन आसता आसा. इत म्हळ्यार हांगा प्राकांत दुखून हांगा यज्ञ मंडपाची जागेरी एक सर्व रोग हर जालेले तसली एक तळ आशिल्लें. त्या तळ्या झरी हे नेलांत आसा मात्र न्ही हांगाचे आत्ता शेष तीर्थांतूय आसा. आनी तावळे हांव सांगल्या वरी नागाल आवास केदनाय नेलांत तागेलो आवास आसता. त्या कारणान हांगा एक फूड दुखून एक उष्ट्या पन्ना मडस्थान म्हणून सांगून एक चलता. उष्ट्या पन्ना मडस्थान म्हळ्यार भक्तादीन त्या देवाल वयर विशेष नंबिके दवरून घेवन आयिल्ले तसले भक्तादीन तागेले प्रसाद स्विकार केलेलो तो. त्या देखून तांतू हांगा सुरवे पंथाचे जेवण जाल्ले फुडले पुरा धर्म मनश भक्तादी तांणी येवन देवाल नड्यांत रब्बून तागेली प्रार्थना करून गोविंद घालून थंय मडस्थान घालतात. एक आतां मडस्थान उष्ट्या पन्ना मडस्थान म्हळ्यार थंय एकाच जावन ह्या पुण्यभुमीचे माती आसा दोनीच जावन ते कसं पक्वान थंय तागेल्या अग्रसाळेन तूं नैवेद्य जाल्ला ताजे भितर तागेले कृपा कटाक्ष आसा आनी तांतू षड्रसा आदी
तंतस या पुरा मेळ नेतना तशीच शेषतीर्थ नाव नाही त्यांनी त्या उद्दास हे पक्वान तुला छड्रस अस ते मत्तीन तुला ते आदिशेषाल सान्निध्य अस त्या तळ्याचे झरीचे सान्निध्य अस हे सकडी ಒಟ್ಟು मेळनेतना आमगेल देहा भितर कसं की एक संचलन जाऊन आमगेल देह अंतू एक आरोग्य की एक शांत की सुख की समाधान की मेळणं मुखार सुन त्यांनी कसं अभिषेक लेखला त्या सकडी जत्ता जल्लेल असं त्या दिकून तुम्ही पळयाची मडस्थान शूर जाल्ले म्हणून सांगला हे सगळे पाजे भितर जनांग गेले दंड अशी मेरवता सगळे पाजीर तुम्ही पळयाची जन बैसून असताची तांगेल तोंड पळयाची तांगेल तोंडार असेल ते भावने तांगे तवाक केद्न हाव हंगे धनियाल सन्निधान मडस्थान गलत म्हणाले तवाकार तांनी बैसून असं त्या दिकून विषय चलल सेवा पंचमी आणि षष्टी घालच्यांत कोई विशेष कसं व्यत्यास अस की ना दोन्ही पंत घालताची ना पंचमी घालण्याला षष्टी घालत कशी त्या विचारू ते तंगेल इच्छा मडस्थान म्हळेल त्यांनी धुळी मडस्थानय घालीत उष्ट्या मडस्थानय घालीत जल्लरी धुळी मडस्थान म्हळेले दर्लमन शानगालची म्हळेले करामू बैलमन शानगालची म्हळेल करामू तशीची उष्ट्या पन्ना मडस्थान दर्लमन शान मात्र धुळी मडस्थान दर्लमन शाने बैलमन शाने घालीत पंचमी घालत पंचमीके घालीत षष्टीके घालीत धुळी मडस्थान म्हळेल हंग मस्त बघ तांके येवच्या जायना षष्टीन येवच्या जायना त्यांनी किरषष्टी येऊन घालताची तशीची मागिरी मागीर खंयच्या दिसूय हंग हंग शयन प्रदक्षिण घालच्याक अमको दीस जावका म्हणना ಇಂದಿನ ದಿನ ಸುದಿನ ನಾಳೆಗೆ ಎಂದರೆ ಬಲು ಕಠಿಣ म्हणून तू केदन दिसता तू केद ನಂಗೆ ಎತ್ತಾ त्यावेळेला रंग खंडित तुम्ही ते शयन प्रदक्षिणा या मडस्थाने सेवा कोरियत अनेक तेरा यद्रा काही एक सुत्तान ते प्रदक्षिणे रूपारी मडस्थान घालचे म्हणा ऐकलीची पडायला विचार कसा विशेष त्या सुब्रह्मण्य षष्टी दिसू ब्रह्मरथारोहण अंग जत्ता यज्ञारती बली जाऊन देविय पादी चोणू तै विराजमान जत्ता त्या राजबीदीन तै बली जत्ता तेरा सुत्त जत्ता ताज मागिरी फलावळी म्हणले एक संप्रदाय असं त्याकडे जाऊन जत्तरी हंगा तेर तंच पशी फुडे ते अंगवण सांगून घेतील तेरा मडस्थान करता म्हणून सांगून घेतील त्या भक्तादी कोण असं आणि शेषतीर्थ नावून येऊन तै ते तेरा सुत्त मडस्थान घालतात एक सुत्तकी दोन सुत्तकी त्यांनी कसं कशी सांगून घेतला तशी त्या घालताची आणि त्यांनी लेखील सकडी तांकां जल्लेलं असं त्या दिकूनची त्या मडस्थान काही जन चड प्रमाणारी येता संच जाल्यार त्या विशेष सेवा जाल्यार चड जनांक करची तसल्या धुळी मडस्थान आणि उष्ट्यापर्ण मडस्थान आता मडस्थानाक घालच्या येताल्याक मस्ताना गोत कश शासका म्हणून एक प्रोटोकॉल म्हणून आसा की म्हणजे कशी त्या दिवस तांगेल जीवन म्हणजे सगळो दिवस कश शासका खंडित एक ನಂಬಿಕಾ आणि भक्ती खंडित जाव का त्या वापस सांग का म्हणणं दोन्हीच जाऊन त्यांनी त्या दिवस कर्कट खाऊन असणार जेवण करून असणार आणि सांगका म्हणणं विशेष जाऊन लसूण पियावी इत्यादी खाऊच्यानच तशी त्या देवाला ध्यानार त्यांनी येऊन घेऊन त्या कोर येतात तशी सकाळ मडस्थान जल्ल्यारी आता धुळी मडस्थान सकाळ जेता सकाळ जल्ल्यारी मागीर वचून त्या सकडी करची नाही मागीर जल्ली नव मडस्थान म्हणून मागीर लसूण पिया खाऊचे कर्कट खाऊचे नाही मागीर हंग देवाल प्रसाद कसं असं पळा आता आणि आता सुतबल जातरी समाधान जातं त्या देवाल प्रसादू त्या पान्नार बैसून स्वीकार करचे काही महत्व असं मडस्थान घालल्यान खंडित जाऊन तो प्रसाद स्वीकार करू का अनिवार्य कारण म्हणल सोडल्यारी त्या एक कसल त्या धनियाल त्या प्रसाद मेळता समाधान त्या खंडित मडस्थान घालल्यान स्वीकार केल्यारी त्या व्रत आणि त्या सेवा संपन्न म्हणून सांगूयात तुम्ही मडस्थाना विचार मस्त दिला माहिती दिलेलं असं आता तुम्ही बरेला देवाल वयर एक पद्य असं त्या पद्यात एक 4 सेंटेन्स वाक्य सांगून तुम्ही त्या विचार आमकां एक माहिती दिव का ताजे प्रेरेपण तुमकां कशें आयलें ते उमेद देवान कशें हाडयलें खंडित हांव दोनी देवाल खातीर दोनी ध्वनी सुरळी हांगा केल्लेलो आसा एक 2021 अंतू आनी आतां ह्या वर्स 2025 अंतू 2025 अंतू म्हळ्यार पयली षष्टींतून BA दिसू ते हांवें हांगा रिलीज केल्लें त्या कसाल्या खातीर हांव केल्लें म्हळ्यार ते आमगेले ब्रह्मरथ उत्सव जाल्ली मागीर ते आमगेले देवान ते रथार दुखून देवची एक वेळारी हांगा एक जन मेळटा ते जनांगेल तोंड तांगेल दोळे तांगेल दोळ्यांतून ते धन्यता भाव तुम्ही पळोवप ते पळयतना हांव मस्त मस्त वस्तूकून पळयता ते हांगा विशेष जावन स्वर्णपालकी येवन त्या स्वर्णपालकीर त्या देवान विराजमान जावन हांगा दुखून त्या देवनेवची एक रीती पळोवका ते वैभव पळोवका ते चंदाय पळोवका
आणि हंग जनान रब्बून नमस्कार कोरनु त्याक अँटिसिपेट करची रीती पळयता त्या पळयल्याक कळता रोंगटी नीट जाता दोणे उद्दा येता तसल एक ಸಂದರ್ಭ ಮಕ್ಕತೆ ರಥವನ್ನಿಳಿದು ಬಂದ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಬೀದಿಗೆ ಪೇಟೆಯಾಯಿತು ಕಂಪು ಬೀರುವ ಹೊನ್ನ ಕೇದಗೆ सगळे आमगेल पॅन्ट भंगरा केदक जल्ल्यावर दिसता प्रज्वलिसिता केदक म्हणून हांव कसल ते पद उपयोग करता म्हळ्यार आमगेल देवाक अशी जवो देवदर्शनार जवो केदक म्हळ्यार फूल भारी प्रीतीक त्या देखून पेटे आयतु कंपु बीरुव ಹೊನ್ನ केदगे म्हणून सांगून पल्लवी दवरून हांव एक भक्तिगीता त्या भगवंताला सन्निधानार समर्पण केलं मस्त धन्यवाद इतली वेळ तुम्ही आमगेले ही पॉडकास्ट अंतू मस्त माहिती दिला त्या माहिती मस्त जनाक यूथांक पावन तांणी मुखारच्या दिवसाक देवालय क्षेत्राक एक पण ताईला प्रति वर्स येता चुक्कान जाता केन्ना षष्टी म्हणून राखून बसून येता आणि कोणा माहिती ना की तांकां एक पॉडकास्टान माहिती दिलेलो आसा तुमकां अनंत अनंत धन्यवाद थँक्यू म्हाका एक अवकाश दिलेला की तुमकां धन्यवाद आनीक पॉडकास्ट एपिसोडांत अभ्यास मेळ्ळ्या सगळ्यांक देव बरें करो सर्वे जना सुखिनो भवंतु